Yesterday we have discussed about conventions of SI units. Today we have learned about measurement of length. So what is mean by length? So SI unit of length is meter. आपण लेंथ म्हणजे काय, लांबी आपण म्हणतो, ती कशामध्ये मोजतोय आपण मीटरमध्ये मोजतो. मग त्याचे मेजरमेंट्स काय आहेत? डिस्टन्स टू अँड्रोमेडा गॅलेक्सी फ्रॉम द इज 2 × 10⁻22. इथं कोणता शब्द आलेला आहे? मीटर. याचा अर्थ लेंथ कशामध्ये मोजतो? मीटर. आता फर्स्ट आपण इथे या डिस्टन्स टू अँड्रोमेडा गॅलेक्सी. आता लक्षात घ्या, गॅलेक्सी जर आपण म्हटलं तर त्याला आपण मिल्की वे गॅलेक्सी, आकाशगंगा असं म्हणतो. मग ही मिल्की वे गॅलेक्सी की याच्यामध्ये आपण प्रथमतः पाहिलं प्लस सूर्य आणि सूर्यमालिकेतील इतर ग्रह जे आहेत आणि त्याबरोबर इतर असंख्य असे ग्रह जो समूह आहे त्याला आपण काय म्हणतोय? गॅलेक्सी, दीर्घिका असं म्हणतो, आकाशगंगा असं म्हणतो. आणि आपल्या असणाऱ्या या आकाशगंगेपासून जवळची असणारी आकाशगंगा की ज्याचं नाव आहे अँड्रोमेडा. काय नाव आहे? अँड्रोमेडा गॅलेक्सी, जी पृथ्वीपासून जवळपास 2 × 10⁻22 इतकं अंतर आहे. मीटर म्हणजे त्याचं लेंथ म्हणजे डिस्टन्स, जे कशामध्ये मोजलं आपण? मीटरमध्ये. ॲक्च्युली दुसऱ्या आकाशगंगेपासूनचं आपल्या असणाऱ्या या पृथ्वीपासूनचं अंतर हे लाईट इयर. लाईट इयर म्हणजे प्रकाश वर्ष, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, इंग्रजीमध्ये लाईट इयर म्हणतो. तर प्रकाश वर्ष याच्यामध्ये मोजलं जातं, मात्र मीटरमध्ये सांगण्यासाठी आपल्याला हे दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे डिस्टन्स टू नियरेस्ट स्टार आफ्टर सन, प्रॉक्झिमा, दॅट इज सेंचुरी. त्याचा डिस्टन्स आहे 4 × 10⁻16 मीटर. आता हा प्रॉक्झिमा म्हणजे काय? प्रॉक्झिमा याला म्हटलं जातं मित्र तारा. जसा आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्य आहे, सूर्यापासून जे इतर असणारे तयार झालेले जे इतर ग्रह आहेत, त्या सूर्य तारासारखा जवळच असणारा तारा त्याचं नाव आहे प्रॉक्झिमा. आणि प्रॉक्झिमा सेंचुरी त्याचं असणारं आपल्यापासूनचं डिस्टन्स आहे 4 × 10⁻16 मीटर. त्यानंतर आपल्याच ग्रहमालिकेमध्ये असणारा प्लुटो, सगळ्यात शेवटचा डिस्टन्स टू प्लुटो, आणि ते आहे 6 × 10⁻12 मीटर. म्हणजे असे डिफरंट आपल्याला या ठिकाणी डिस्टन्सेस दिलेले आहेत. असे खूप डिस्टन्स दिलेत. आता प्रत्येक ठिकाणी जर आपण डिस्टन्स जर मेजर करायचं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला कशाचा उल्लेख सापडतो? तर इथं मीटर 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 म्हणजे थोडक्यात डिस्टन्स जे आहे, लेंथ जे आहे, सॉरी, जे डिस्टन्स आहे ते आपण कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये मोजतो. थोडक्यात एसआय युनिट ऑफ डिस्टन्स और लेंथ दॅट इज मीटर. ओके. नेक्स्ट आता याच्यामध्ये काही डिस्टन्सेस तुम्हाला दिले, जसं की मी इथं सांगितलं. त्यांनी सांगितलेलं अवरेज रेडियस ऑफ अर्थ. आता अवरेज रेडियस ऑफ अर्थ, पृथ्वीची असणारी अवरेज रेडियस किती आहे? तर 6 × 10⁻6 मीटर ची अवरेज रेडियस ऑफ अर्थ. आता पृथ्वी जर अखंड आपण कन्सिडर केली, पृथ्वी म्हणजे पूर्णपणे असणारा हा जो स्पियर आहे, जसं की एखादा गोळा असतो, भरीव गोळा स्पियर, तशी पृथ्वी आहे. मग त्याच्या असणाऱ्या सेंटरपासून त्या जमिनीपर्यंत जे असणारं डिस्टन्स आहे ते आहे 6 × 10⁻6 मीटर. त्यानंतर पुढे आपल्याला हाईट ऑफ द माउंट एव्हरेस्ट दिलेलं आहे, जे 9 × 10⁻3 मीटर दिलेलं आहे. थिकनेस ऑफ द पेपर, आता समजा हा एक पेपर आहे, तर या पेपरची जाडी किती? तर 1 × 10⁻4 मीटर इतकी आहे. -4 म्हटलं मीटरमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर लेंथ ऑफ द टिपिकल व्हायरस. आता कोरोना व्हायरस आपण ऐकतो, मग अशा एखाद्या व्हायरसची जास्तीत जास्त अवरेज लांबी किती असते? तर एखाद्या व्हायरसची लांबी असते 1 × 10⁻8 मीटर. त्यानंतर समजा आता एखादा हायड्रोजन ॲटम आहे, तर हायड्रोजन ॲटमची रेडियस किती? तर 5 × 10⁻11 मीटर. -11, 5 × 10⁻11 मीटर. त्यानंतर रेडियस ऑफ प्रोटॉन. प्रोटॉन जो ॲटमच्या सेंटरमध्ये असतो, पॉझिटिव्ह चार्ज, त्याचं असणारं जे रेडियस आहे ते 1 × 10⁻15 मीटर इतके आहे. म्हणजे मीटर मीटर प्रत्येक ठिकाणी. ह्याचा अर्थ काय होतो? तर एसआय युनिट लेंथचं आहे कोणतं? मीटर. ओके. तर नेक्स्ट आपल्याला पुढं काही पुढचा पॉईंट जो दिलेला आहे,
मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स, मग जेवढं जास्तीत जास्त अंतर आहे ते कसं मोजायचं, तर आपण म्हणेन किलोमीटर मध्ये वगैरे मोजतो आपण, यार्ड आहे, फूट आहे, मैल आहे. तर सूर्यमालिकेतील असणारे जे स्टार्स आहेत, गॅलेक्सीमध्ये असणारे इतर स्टार्स आहेत आणि आपण आहोत. आता हे अंतर आपण कसं मोजतो, जनरली आपण बघतो की ज्यावेळी संध्याकाळी नाईट होते, संध्याकाळ होते, तेव्हा आपल्याला वेगवेगळे असणारे जे काय इतर प्लॅनेट्स वगैरे आहेत, ग्रह वगैरे आहेत ते दिसतात, चांदण्या दिसतात ज्या लोकतात आपल्याला. मग त्यांचं अंतर आपल्यापासून, हाऊ वी कुड मेजर द डिस्टन्स फ्रॉम द स्टार फ्रॉम आवर अर्थ सरफेस, आपल्या अर्थ सरफेस पासून त्या स्टारपर्यंतचं डिस्टन्स आपण कसं मोजायचं, तर याच्यामध्ये आपल्याला फिजिक्समध्ये एक दिलेली मेथड आहे, पॅरलॅक्स मेथड. कोणती मेथड आहे? पॅरलॅक्स मेथड. हाऊ वी कुड मेजर द डिस्टन्सेस, सो मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स, फर्स्ट वन इज दॅट पॅरलॅक्स मेथड. आता ही पॅरलॅक्स मेथड काय आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. पॅरलॅक्स मेथड म्हणजे समजा मी आता हे माझे दोन हँड्स आहेत, ओके, अँड फ्रेंड दिस हँड जस्ट स्टे in my face and one eye just kept closed, then I couldn't see beyond it. या हाताच्या पुढचं मी नाही पाहू शकत. मी काय सांगितलं मराठीमध्ये सांगतो. समजा एखादा हात जर मी माझ्या तोंडापुढे धरला आणि मी समजा त्यातला ज्या पुढे हात आहे तो डोळा फक्त ओपन ठेवला आणि दुसरा डोळा क्लोज धरला, तर या हाताच्या पलीकडचं मी पाहू शकत नाही. मात्र whenever I just stay my hand in my face and I just kept open the opposite side of the eye, then I look in front side. तर मी मात्र माझ्या पुढच्या बाजूला जे काय आहे ते मी पाहू शकतो. ओके, आता मी काय करतोय बघा. समजा मी डोळा बंद केला आणि इकडून जर पाहिलं, एखादी वस्तू मला दिसते, त्यानंतर मी तोच डोळा बंद करून दुसरा डोळा ओपन केला तर ती वस्तू मी पाहू शकतो. आता याच्यामध्ये जो अँगल होतोय त्या वस्तूपासून डाव्या डोळ्याचा, त्याच वस्तूपासून असणाऱ्या राईट आयचा, उजव्या डोळ्याचा, याच्यामध्ये जो अँगल आहे तो अँगल म्हणजेच तो असणारा पॅरलॅक्स अँगल. तर त्याच्यानुसारच आपल्याला ही मेथड बघायची. आता काय केलेलं आहे बघा. सपोज पी बी द ऑब्जेक्ट विच इज सीन बाय अस, आपण जे पाहणार आहोत ती समजा पी एखादी ऑब्जेक्ट असेल. इवन हा एक डोळा आहे जिथून आपण त्या ऑब्जेक्टचं निरीक्षण करणार आहोत. E2 हे एक आपण जिथून डोळा म्हणा, आईज म्हणा, तिथून आपण ती वस्तू पाहणार आहोत. जेव्हा मी E1 कडून पी कडे पाहतोय, E2 कडून पी कडे पाहतोय, तेव्हा याच्या दोघांच्या मध्ये एक अँगल तयार होतो. सो बाय मेजरिंग द पॅरलॅक्स अँगल, म्हणजे कोणता, थीटा, अँड नोविंग द डिस्टन्स बिटवीन द आईज E1 E2, याच्यामधला अँगल किती होतो तो अँगल मोजला आणि E1 E2 याच्यामध्ये असणारं डिस्टन्स मोजलं, तर वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. तर आपण हे जे OP डिस्टन्स आहे ते फाइंड आउट करू शकतो. दॅट इज कसं, तर OP ॲज E1 E2 म्हणजे याच्यामध्ये असणारं डिस्टन्स, दोन डोळ्यांच्या मध्ये असणारं डिस्टन्स किंवा दोन ठिकाणी आपण बघणारं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण त्याच्यामध्ये असणारा अँगल थीटा. ही एक मेथड आपल्याला दिलेली आहे. थोडक्यात यालाच आपण काय म्हणतो, पॅरलॅक्स. प्रॅक्टिकल ज्यावेळी आपण करणार आहोत त्या प्रॅक्टिकलमध्ये पॅरलॅक्स कसं डिटरमाइन करायचा, कसं रिमूव्ह करायचा हे आपण शिकणार आहोतच. तर याच्यामध्ये थोडं आपल्याला समजा दोन ऑब्जेक्ट दिलेले आहेत, ए आणि बी, सॉरी एक ऑब्जेक्ट दिलेलं आहे यस या ठिकाणी तो आहे, आणि ए आणि बी हे दोन प्लेसेस आहेत जिथून आपण ह्या ऑब्जेक्टचं ऑब्झर्वेशन करणार आहे. सो वी मेजर द अँगल ASB. आता आपण कोणता अँगल मोजणार आहे, अँगल ASB. कुठं अँगल ASB, ASB म्हणजे हा जो अँगल थीटा आहे हा आपल्याला काउंट करायचा आहे. वी मेजर द अँगल ASB बिटवीन द टू डिरेक्शन्स along which the planet is viewed at these 2 points. आता हा जो प्लॅनेट आहे हा यस प्लॅनेट या दोन व्ह्यूच्या थ्रू आपण पाहणार आहोत. ओके, आणि या दोन व्ह्यूच्या थ्रू ज्यावेळी आपण पाहणार आहोत तेव्हा याच्यामध्ये जो अँगल मेड अप होतो तो म्हणजे अँगल आहे थीटा. सो देअरफॉर दिस अँगल इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल थीटा
and which is a parallax angle. आणि तो अँगल कोणता आहे? पॅरलॅक्स अँगल आहे. So as the planet is far away, that is the distance of planet from the earth is very large in comparison to B. जर आपण प्लॅनेटचं निरीक्षण केलं तर ए आणि बी ह्या दोन प्लेसेस आहेत जिथून आपण एकदा ए कडे जायचं आहे, तिथून त्या प्लॅनेटला बघायचं आहे. ओके, त्यानंतर आपण बी कडे जायचं आहे, अगेन त्या प्लॅनेटला आपण पाहायचं आहे. याच्यामध्ये जो अँगल तयार होतोय थिटा हा फाइंड आउट करण्यासाठी त्या ए आणि बी मध्ये असणारं जे डिस्टन्स स्मॉल बी आहे हे काय आहे डिस्टन्स, तर विच इज व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम आवर सरफेस. सो देअरफॉर बी अपॉन डी, मग याचा जो रेशिओ असणार आहे हे डिस्टन्स अपॉन याच्यामध्ये असणारी लेंथ विच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1, ते एकपेक्षा खूपच कमी. सो देअरफॉर थीटा इज व्हेरी स्मॉल, त्यामुळे त्याच्यामध्ये असणारा जो पॅरलॅक्स अँगल आहे तो खूपच स्मॉल येणार आहे. सो ए बी इज इक्वल टू बी, मग याची जी किंमत येईल ए बी इज इक्वल टू स्मॉल बी अँड ए एस इज इक्वल टू बी एस. मग जेवढं ए एस असणार आहे डिस्टन्स तेवढंच काय असणार आहे बी एस असणार आहे, इज इक्वल टू टी. आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की ए एस आणि बी एस हे डिस्टन्स सेम का? ओके, ह्या पृथ्वीवरती याच जमिनीवरती ए पॉइंट आहे, याच जमिनीवरती बी हा पॉइंट आहे. ए पासून मी त्या प्लॅनेटला बघणार आहे, परत मी बी या ठिकाणी जाणार आहे, परत त्याच प्लॅनेटला बघणार आहे. याचा अर्थच काय होणार आहे, ए पासून एस पर्यंत डिस्टन्स जे असणार आहे तेच बी पासून एस पर्यंत असणार आहे. सो ए एस इज इक्वल टू बी एस आणि ते डिस्टन्स आपण काय म्हणतो कॅपिटल डी इतकं म्हणतो. सो देअरफॉर थीटा इज इक्वल टू, कसं थीटा फाइंड आउट करतो, सो हिअर आर्क मेड बाय द कर्व. आता आर्क म्हणजे वर्तुळ कंस जे आपण मराठीमध्ये म्हणतो, काय आहे ए बी अपॉन त्याचं असणारं एस पर्यंत डिस्टन्स कॅपिटल डी. सो डी म्हणजे त्याचं असणारं जे डिस्टन्स आहे ते डी इज इक्वल टू, हा डी मग कसं फाइंड आउट करणार, तर डी इज इक्वल टू बी अपॉन थीटा. हा डी म्हणजेच काय असणार आहे, डी म्हणजेच अखंड डिस्टन्स त्याचं असणार आहे ए बी अपॉन थीटा. सो दिस इज अ distance of the planet from the earth surface. So d is equal to b upon theta. So this is the measurement of large distance. That is the first point, parallax. काय काय बघितलं आपण, पहिल्यांदा दोन प्लेसेस कन्सिडर केले ए आणि बी, जिथून आपण एस या प्लॅनेटचं अवलोकन करणार आहोत. ए पासून एस पर्यंत डिस्टन्स कॅपिटल डीचा आहे. त्यानंतर आपण बी या पोझिशनला जाणार आहे, बी पासून अगेन एसचं ऑब्झर्वेशन करणार आहे. त्यावेळेस असणारं बी एस हे डिस्टन्स सुद्धा काय असणार आहे सेम कॅपिटल डी. आता ए आणि बी याच्यामध्ये असणारा डिस्टन्स आहे स्मॉल बी. whenever we look at a planet just, then some angle which is made between ASB, that is angle theta, which is a parallax angle. So here AS is equal to BS, that is capital D, AB which is a small b. So therefore according to our knowledge we can determine angle theta which is AB upon D. So therefore in comparison to with the B is very small as compared to AS and BD. So therefore the ratio of B upon D is very very small than 1. So that's the point which refers to theta is very small. So therefore we can write AB is equal to B, AS BS is equal to D. Therefore D is equal to AB upon theta. So therefore AB ची व्हॅल्यू किती आहे B upon theta. So in this way we can determine the measurement of large distance by using parallax method. Finish.